4 महिन्यानंतरची सुरू होणारी जी पॉझिटिव्हिटी आहे, पुढील 6 महिन्यांमध्येच काही ना काहीतरी शुभ कार्य तुमच्या घरामध्ये होईल, काही ना काहीतरी पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये, असं मंगल कार्य तुमच्या घरामध्ये होईल आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातून निघून जाणार आहे. सध्या जे काही तुम्ही टेन्शन घेतलेलं आहे, बर्डन आहे, हेवीनेस फील होत आहे, तर डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे. सध्या जे काय आहे, जे कुणी ह्या गोष्टी केलेल्या आहेत तुमच्या संदर्भामध्ये, तर इथे आपल्याला नजरदोष दिसून येत आहे. नजरदोष म्हणजे तुमचं जे काही हॅपी फॅमिली आहे जी निघालेली आहे, तर नक्कीच इथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनात आता काहीतरी टॉवर मूव्हमेंट आलेला आहे. घराच्या संदर्भातली ही ऊर्जा आहे. मला इथे काही सांगायचं नाही. कार्ड्स आर कन्फर्मिंग हिअर, ऑल कार्ड्स. तर इथे कार्ड्सच आपल्याला सांगत आहेत की तुमचं जे मनासारखं घर होतंय. नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आजची तुमची एनर्जी काय आहे, त्यावरती डिवाइन गायडन्स काय आहे, तुमचे प्रश्न काय आहे मनामध्ये, तेही आपण आज चेक करणार आहोत. तर घेऊया आज तुमची एनर्जी. तुमच्या एनर्जीमध्ये एंटर करण्याच्या अगोदर तुमच्या आजूबाजूला जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर इमिजिएटली, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय शिवशक्ती, जय महाकाली. ऑल नेगेटिव्ह एनर्जीज बॅकफायर इमिजिएटली. रिमूव्ह रिमूव्ह रिमूव्ह. लेट्स सी, पाहूया आज तुमच्या एनर्जीमध्ये आपल्याला काय बदल दिसून येत आहे. तुमच्यासाठी आज डिवाइनचे मेसेजेस काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लेट्स सी, पाहूया. डिवाइन प्लीज गाईड मी, कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. डिवाइन प्लीज गाईड मी अबाउट कलेक्टिव्ह एनर्जी. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, कलेक्टिव्ह सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स, प्लीज गिव्ह मी एनर्जी. शिव शिव शंभो, शिव शिव शंभो. ओके, तर पाहूया तुमची एनर्जी काय आहे आज नेमकी. मोगरा मोगरा फुलला, वन ऑफ द माय फेवरेट्स. Divine, please guide me about collective energy. ओके, तर एनर्जी आपल्याला येथे मिळालेली आहे. मे बी तुमच्या सध्या तुम्ही जेथे आहात, ज्या घरामध्ये आहात, तिथील ऊर्जा आपल्याला येथे जाणवत आहे. मे बी यू आर नॉट हॅपी इन युअर हाऊस, किंवा जेथे तुम्ही राहतात सध्या, रेंटने असो, तुमचं ओन हाऊस असो, तुमचा रेंटने असो, लीजवर असो, कसंही असो, तुमचं कोणतंही घर असो, परंतु सध्या येथे दिसून येत आहे की यू आर नॉट हॅपी देअर. म्हणजे असू शकतं काही ऊर्जा तेथे अशा आहेत की ज्यामुळे तुम्ही हॅपी नाही आहात, तुम्ही आनंदी नाही आहात. तुमच्या घरामध्ये ह्या ऊर्जा आहेत की ज्यामुळे सध्या यू आर नॉट फिलिंग गुड, यू आर नॉट फिलिंग, जसं की घरात गेल्या ऊर्जा ज्या आहेत त्या एकदम हेवी फील होतात, एकदम डोकं दुखायला लागतं, अशक्तपणा जाणवतो, भीती वाटते, कसलं तरी सतत बर्डन असतं, एक प्रकारे नेगेटिव्हिटी जाणवते, पूजा करण्यामध्ये मन नाही लागत, ध्यान करण्यामध्ये मन नाही लागत, एक सतत वादविवाद होतात घरामध्ये, किरकिऱ्या होतात, छोट्या गोष्टीवरून खूप मोठ्यापर्यंत ते भांडणं जातात. सो असू शकतं घरामध्ये शांतता नाहीये, पीस नाहीये, घरामध्ये एक प्रकारे हॅपीनेस नाहीये, तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा तेवढी एनर्जी नाहीये की तुम्ही काही चांगलं कार्य करू शकू. मे बी ही तुमची एनर्जी आहे घराच्या संदर्भात. हा एक स्पेसिफिक मेसेज आहे, काही लोकांपर्यंतच पोहोचेल, सगळ्यांसाठी हा मेसेज नाहीये. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट होईल त्यांनी घ्या, ज्यांना होणार नाही त्यांनी सोडून द्या. सो येथे आपण पाहत आहोत की तुमच्या मनामध्ये स्वप्न नेहमी हॅपी फॅमिलीचं राहिलेलं आहे. तुमचं रिलेशनशिप, तुमचं नातं, तुमचं जे काही सध्याचं ओव्हरऑल सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्हाला हॅपीनेस पाहिजे, एक चौकोनी कुटुंब पाहिजे, त्यामध्ये सगळ्या प्रकारची सुख पाहिजे आहेत, त्यामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद पाहिजे, एक धनाने नाही म्हणू परंतु मनाने एकमेकांशी जोडलेलं असं कुटुंब तुम्हाला हवं आहे. मे बी राजा राणीचा संसार सुखाचा, त्यामध्ये 2 मुलंही सामील असतील, अशा प्रकारचं एक खूप लवेबल, एक कम्प्लीट फॅमिली, एक चौकोनी कुटुंब तुम्ही पाहत आहात. तुमच्याकडे ते तुमची ड्रीम आहे, ते तुमचं स्वप्न आहे की अशा प्रकारचं तुमच्या जीवनामध्ये एक हॅपीनेस, एक लव्ह लाईफ, एक केअरिंग हजबंड, केअरिंग वाईफ, किंवा खूप सुंदर
असं सगळं कुटुंब तुम्हाला हवं आहे. परंतु सध्या जी एनर्जी आहे तुमच्या घराची, तर येथे आपल्याला हॅपीनेस दिसून येत नाही. येथे आपल्याला नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव दिसून येत आहे. एक प्रकारे उदासीनता आहे, एक प्रकारे दुःखी एनर्जी आहे. तर कधी कधी काय होतं, एखाद्या ठिकाणी आपण राहायला जातो तर आपण तिथली ऊर्जा आपण चेक करतो. जर स्वतःच असेल तर काही पूजा अर्चना केल्या जातात, काही वास्तुदोष असतात ते काढले जातात. परंतु जेथे आपण अशा शहराच्या ठिकाणी राहायला जातो तिथे आपल्याला माहिती नसतं की नेमकं इथली ऊर्जा काय होती, इथे आधी कोण राहून गेले, किंवा इथली जागा कशी आहे. तर अशाही काही ऊर्जा तुमच्या अराउंड असतात. काही काही ठिकाणी तर असंही असतं की त्या स्मशानावरती ती जागा घेऊन घरं बांधलेली असतात. तर मग त्या ठिकाणची ऊर्जा ही निगेटिव्हच असणार आहे. तर तुम्ही किती प्रयत्न करता तिथे ऍडजस्टमेंट करण्याचा, परंतु तेथे कितीही करा तुमच्या घरामध्ये कधीही सुख येत नाही, कधीही शांतता येत नाही, पीस येत नाही. तर अशा प्रकारच्या ऊर्जा तुमच्या घराच्या संदर्भात जर असतील, तुम्ही जिथे आहात तेथील जर तुमच्या ह्या ऊर्जा असतील, तर मे बी इट्स नॉट इफेक्ट, म्हणजे हा तुमचा इफेक्ट नाहीये. तर हा तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंगचा, तुमच्या घराचा म्हणा किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसराचा हा इथे इफेक्ट आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज इथे डायरेक्ट कार्ड आपल्याला डेव्हिलचं मिळालेलं आहे. सो डेव्हिलचं कार्ड इथे आपल्याला हे शो करत आहे की मे बी देर इज एनिथिंग, देर इज एनी ब्लॅक मॅजिक ऑर ऑल दिस नेगेटिव्ह एनर्जी इफेक्ट. सो असू शकतं तुमच्या रिलेशनशिपवरती याचा खूप जास्त तुम्हाला प्रभाव जाणवत आहे. सध्या तरी नात्यावरती हा प्रभाव जाणवत आहे. नातं कुठलंही असो, मॅरिडचं असो किंवा तुमचं मे बी लव्ह रिलेशनशिप असो, मॅरिड असो, कनेक्शन असो, कुठलं सोलचं ट्विन फ्लेम किंवा अदर कनेक्शन्स, तर असू शकतं त्यावरती ह्या ऊर्जांचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. ॲक्च्युली जेव्हा मी कार्ड्स काढले त्यावेळेस मी तर हा ठरवलेला विषय नव्हता, परंतु अचानकच असं डाउनलोडिंग झालं. काही लोकांच्या ऊर्जाही तशाच आहे, तर त्याच संदर्भात कार्ड निघालेले आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनात असा काहीतरी टॉवर मुवमेंट आलेला आहे. घराच्या संदर्भातली ही ऊर्जा आहे. मला इथे काही सांगायचं नाही. कार्ड्स आर कन्फर्मिंग हिअर, ऑल कार्ड्स. तर येथे कार्ड्सच आपल्याला सांगत आहेत की तुमचं जे मनासारखं घर होतं, जे एक स्वप्न असतं माणसाचं घराच्या संदर्भात, तर ते इथे कुठेतरी विस्कळीत झालेलं दिसून येते. इथे कुठेतरी घराची अशी अवस्था झालेली आहे की ते घर नको वाटत आहे तुम्हाला, किंवा त्या घरामध्ये जावंसं वाटत नाही, किंवा त्या घराची ऊर्जा तुम्हाला हेवी वाटते. एक प्रकारे बर्डन निर्माण होतं तिथे गेले की, कसलं तरी व्याप आहे मागे असं वाटतं. शांतता नाहीये, पीस नाहीये, एक प्रेझेन्स गॉडचा नाहीये, डेव्हिल एनर्जीचा प्रेझेन्स तिथे आहे असं तुम्हाला जाणवतं. काही स्वप्नांथ्रूही तुम्हाला काही तिथे इंडिकेशन मिळतं. स्वप्नही तुम्हाला व्यवस्थित पडत नाही, झोपही व्यवस्थित लागत नाही. स्वप्नांथ्रूही डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे. आणि तिथे अशा काहीतरी घटना घडत असतात. मे बी काही ना काहीतरी अडचणी चालूच असतात तिथे. हे नाही, ते नाही, पाणी नाही येत, अमुक नाही होत, कसलं तरी काही ना काहीतरी सतत चालूच असतं. त्यामुळे असंही वाटतं की ह्या घरात आपण राहायलाच कशाला आलो असंही वाटतं. जे घर बरकत मिळण्यासाठी, आनंद सुख शांतीसाठी घेतलं होतं, तर तेथे कुठे सुख शांती आहे, तेथे तर सगळं विध्वंसच चालू आहे जसं घेतलं तसं. तर असू शकतं काही फायनान्शियल लॉसही झाला असेल तिथे गेल्याच्या नंतर, रिलेशनशिपमध्ये लॉस झाला असेल, पती पत्नीमध्ये घटस्फोटापर्यंत भांडणं गेली असतील, घरामध्ये कोणाच तरी अचानक डेथ झाला असेल, काहीतरी असं घडलेलं आहे की जेणेकरून खूप दुःखी झालेले आहात तुम्ही. सध्याच्या ऊर्जा आहे की एक लोनही आहे, बर्डनही आहे, ते कसं फेडायचं, काय करायचं, आणि त्याच्यात त्या घरामध्ये शांतता पण नाही. सो हे दोन्ही बाजूनी कुंडी असल्याची इथे अवस्था आपल्याला दिसून येत आहे. तर इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन. तर नक्कीच तुमच्या ऊर्जा ज्या आहेत दुःखी आहेत. अमावस्या पौर्णिमेला ह्या ऊर्जा खूप जास्त इफेक्टिव्ह असतात, खूप जास्त तुमच्यावरती इफेक्ट करतात. असू शकतं काही तुमच्यावरती आरोपही लावण्यात आले या घर घेतल्याच्या नंतर. तुमची सोशल कंडिशनिंग सुद्धा डॅमेज झाली. सोशल म्हणजे तुमचं जे काही सामाजिक स्थान होतं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अपमान सहन करावा लागला. जेवढं तुमच्या लायकीचे तुम्हाला दर्जा तुम्हाला मिळायला पाहिजे तेवढं लोकांनी दिला नाही. तर असं येथे दिसून येत आहे. यू आर स्पिरिच्युअल पर्सन. तर तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती आहात, ज्ञानाच्या शोधात असतात, ज्ञान तुम्ही मिळवण्याच्या मार्गावरती आहात. मुक्तीचा प्रवास तुम्हाला मुक्तीच्या प्रवासावरती आहात. हर्मिट मोड आहे, आध्यात्मिक आहात, काही ना काहीतरी शोधत असतात सतत. मंगळाची ही ऊर्जा आहे. सो 9 नंबर येथे खूप जास्त इंडिकेट होत आहे. 9 नंबर मे बी तुमचा बर्थ डेट असेल, किंवा 9 नंबरचं तुमचं घर असेल, 9 नंबरचं काहीतरी तुमच्याशी निगडीत आहे. तर येथे आपल्याला दिसून येत आहे की तुम्ही, तुमची सोल, तुमचा आत्मा जो आहे काहीतरी शोधत आहे, काहीतरी शोधत आहे. तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे. मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर ते एखाद्या स्पिरिच्युअल कनेक्शनमध्ये असण्याची शक्यता आहे. स्पिरिच्युअल कनेक्शन मीन्स आध्यात्मिक कनेक्शन. जे काही स्वप्न तुम्ही डिवाईन
जे काही स्वप्न घराच्या संदर्भात पाहिले होते, जे पॉझिटिव्हिटी होती सुरुवातीला घेताना किंवा हे करताना, परंतु त्यामध्ये आल्याच्या नंतर एक प्रकारे नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव येथे आपल्याला खूप जास्त राहिलेला दिसून येत आहे. घराच्या संदर्भातल्या ह्या ऊर्जा आहेत, सगळ्यांसाठी व्हिडिओ रेझोनेट नाही होणार. तर नक्कीच येथे आपल्याला आज हे जे काही कार्ड्स मिळालेले आहेत ते तुमच्या घराची ऊर्जा येथे दर्शवित आहे. तर येथे असू शकतं काही लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी या घरामध्ये घडल्या असतील, काही असंही येथे दिसून येत आहे. तर तुम्ही एक शोधत आहात, स्वामींचे भक्त आहात, दत्तगुरूंची सेवा करता असंही येथे दिसून येत आहे. ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या थोड्याशा नेगेटिव्हिटीकडे गेलेल्या आहेत. तसंच आपल्याला येथे दिसून, कारण की असू शकतं हा पौर्णिमेचाही प्रभाव आहे, पौर्णिमाही येत आहे 1-2-3 दिवसांनी, त्याचाही ओव्हरऑल प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आपल्याला असंही दिसून येतं की यू आर व्हेरी वेल्दी पर्सन. असू शकतं तुमच्याकडे पैसा भरपूर होता किंवा तुमचं स्टेटस चांगला आहे, परंतु इथे गेल्याच्या नंतर, राहायला गेल्याच्या नंतर काही अशा अडचणींना तुम्ही तोंड देत आहात जे की तुमच्या मनातही नव्हतं असं काही घडेल म्हणून. अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्या संदर्भातल्या तुम्हाला काही अनुभवही येथे येत आहेत. तर नक्कीच घरात गेल्याच्या नंतर एक प्रकारे निगेटिव्हिटी जाणवते, बर्डन जाणवते. तर यावरती आपल्याला आजचं गायडन्स घ्यायचं आहे. वादविवादही खूप जास्त होतात. तर पाहूया ही जी काही डेव्हिलची ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, तर यामधून तुम्ही बाहेर कसं पडणार आहात, डिवाइन तुम्हाला काय सल्ला देतंय किंवा यावरती तुमच्यासाठी काय गायडन्स आहे आणि कुणाचं गायडन्स आहे ते आपण घेत आहोत. तर रिलेशनशिपमध्ये किंवा तुमच्या सध्याच्या जे ठिकाण आहे तेथे जर तुम्हाला निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव जाणवत असेल तर पाहूया आपण आपल्याला काय ऊर्जा मिळतात येथे. डिवाइन प्लीज गाईड मी. ओके, तर येथे आपल्याला शिवशक्तीची ऊर्जा जाणवलेली. भगवान शिवजी आणि माँ आदिशक्ती, आई जगदंबा, तुमची कुलदेवी, तुमचे जे कोणी कुलदैवत आहे तर त्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा येथे जाणवलेल्या आहेत. तर मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते शिवशक्तीच्या जर्नीमध्ये असण्याची शक्यता आहे खूप जास्त. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आपल्याला येथे कमी होताना दिसून येत आहे. भविष्यामध्ये सध्याचं जे काही तुमचं स्ट्रगलिंग लाईफ आहे, जे वादविवाद आहेत, भांडणं आहेत, तर यामध्ये आपल्याला चेंजेस होताना दिसून येत आहेत, पॉझिटिव्ह बदल होताना दिसून येत आहे. मे बी कोणीतरी ज्या काही गोष्टी आहेत, तर ही डेव्हिलची एनर्जी आहे ती बॅकफायर झालेली आहे. आपल्याला इथे रिव्हर्स कार्ड आलेला आहे, म्हणजेच नक्की ह्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या तुमच्या जीवनातून बॅकफायर होणार आहेत. ते कार्ड रिव्हर्स आलेलं आहे, म्हणजे ह्या ऊर्जा तुमच्या जीवनातून निघून जाणार आहेत. सध्या जे काही तुम्ही टेन्शन घेतलेलं आहे, बर्डन आहे, हेवीनेस फील होत आहे, तर डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे. सध्या जे काय आहे, जे कुणी ह्या गोष्टी केलेल्या आहेत तुमच्या संदर्भामध्ये, तर इथे आपल्याला नजरदोष दिसून येत आहे. नजरदोष म्हणजे तुमचं जे काही हॅपी फॅमिली आहे, जे की तुम्ही खूप हौसाने एखादी गोष्ट घेतली होती किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही गेले होते राहायला, परंतु तेथे काही ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या अराउंड जे कोणी पर्सन्स आहेत किंवा जे कोणी तुमच्या घरातले आहेत किंवा इतरही लोक आहेत त्यांचेही आपल्याला इथे नकारात्मक ऊर्जा दिसून येत आहे. नेगेटिव्ह पर्सन्स आहेत, तुमच्याशी स्पर्धा करणारे, तुमच्यावरती द्वेष करणारे, तुमच्यावरती खूप जास्त नजर ठेवणारे, तर त्यांना हे बघवलेलं नाहीये आणि त्यांनी काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे पाठवलेली आहे. असू शकतं तेथे काही डेथ झाली असेल किंवा कोणाची तरी अशी, म्हणजे डायरेक्ट नाही सांगू शकत आपण, परंतु येथे असू शकतं तिथली जागा जी आहे ती योग्य नाहीये, जागा जी आहे ती खराब आहे, त्यामुळे येथे डेथची ऊर्जा आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. सो असू शकतं तिथे काही गोष्टींचा असा प्रभाव राहिलेला आहे, नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव येथे राहिलेला आपल्याला दिसून येत आहे. किंवा पूर्वीही जेव्हा त्या जागेसाठी म्हणा किंवा त्या घरासाठी म्हणा अनेक वादविवाद, संघर्ष झालेले आहे ते आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे सुद्धा इथे स्ट्रगलिंग फेस आहे खूप जास्त आपल्याला दिसून येत आहे की लोन खूप जास्त आहे, कर्ज खूप जास्त आहे, त्यामुळे इथे नेगेटिव्हिटी वाढलेली आहे, नकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे.
ऊर्जा ज्या आहेत त्या डिसबॅलन्स झालेल्या आहेत. तर ह्या ऊर्जांना तुम्हाला बॅलन्स करणं गरजेचं आहे. एक प्रॉपर हिलिंग घेणं गरजेचं आहे. एक जे काही घडत आहे त्यावरती प्रॉपर गायडन्स घेणं गरजेचं आहे, की नेमकं आमच्या बाबतीमध्ये असं काय घडत आहे, आमच्या घरामध्ये काही दोष आहे की आमच्यामध्ये काही दोष आहे, तर तेही पाहणं गरजेचं आहे. प्रॉपर गायडन्स घेणं गरजेचं येथे आहे. तर यू आर व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन. जे कोणी स्पिरिच्युअल पर्सन असतात, आध्यात्मिक पर्सन असतात, पॉझिटिव्ह खूप जास्त असतात, त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा असतोच असतो. कारण की त्या एंटिटी ज्या असतात त्यांना पॉझिटिव्हिटी हवी आहे जगण्यासाठी, तर ते तुमच्याकडून घेतात, ते तुम्हाला दुःखी करतात आणि तुमच्यातली जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती घेतात. तर अशा प्रकारचेही इथे आपल्याला दिसून येत आहे. जागेचा प्रभाव येथे आपल्याला थोडासा दिसून येत आहे, जो की चांगला नाहीये. तर यामध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की जे काही तुमचं स्टेटस आहे, जे काही तुम्ही पॉझिटिव्ह राहिलेले आहात आतापर्यंत, तुम्ही यू आर सेल्फ मेड, म्हणजे इतर कोणी तुम्हाला मदत नाही केलेली, तुम्ही तुमच्याच जीवनामध्ये तुम्ही तुमचेच बनलेले आहात आणि तुम्ही तुमच्याच कष्टावरती आज ह्या स्टेटला पोहोचलेले आहात. त्यामुळे सुद्धा इथे इतरांची आपल्याला काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी दिसून येत आहे. त्याचबरोबर पितृदोष सुद्धा असण्याची शक्यता आहे. काही पितृंचाही तुमच्यावरती ऋण आहे, तर तेही फेडणं गरजेचं आहे. पितृदोषासाठी आपल्याला इथे दिसून येत आहे ऊर्जा तुमच्या रिलेशनशिपवरती दिसून येत आहे. मे बी ते तुमच्या मातृघराण्याकडून आहे किंवा पितृघराण्याकडून आहे, दोन्हीकडूनही किंवा असण्याची शक्यता आहे, मातुल किंवा पितृघराणे. जर त्यांचे काही अँसेस्ट्रल ब्लॉकेजेस आपल्याला इथे दिसून येत आहे, तर नक्कीच यामध्ये बदल होतील. काही उपाय पॉझिटिव्ह गोष्टी करण्याची गरज आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आपल्याला गाईड करत आहे की यामध्ये सकारात्मक बदल होतील. जर तुम्हाला ती जागा सोडणं शक्य असेल तर तुम्ही सोडू शकता, आणि किंवा ती सोडली जाईल. डिवाइन तुमच्याकडून असं काहीतरी करून घेईल की ती जागा सुटेल तुमची, किंवा ते ठिकाण सुटेल आणि तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जा. जेव्हा तुम्ही किंवा तुमच्यामध्ये जर काही खूप जास्त निगेटिव्हिटी, जेव्हा आपण खूप जास्त नकारात्मक ऊर्जेमध्ये असतो, आपल्या एनर्जी सुद्धा तशाच प्रकारच्या व्हायब्रेशन्सला, आपल्याकडे फ्रिक्वेन्सीजला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते. तर असंही असू शकतं, जर तुम्ही तुमच्या ऊर्जांवरती कार्य केलं तर कदाचित हा प्रभाव लवकरात लवकर निघून जाईल. आणि जर तुमच्या कडून हे नाही झालं तर डिवाइन कुठल्या ना कुठल्या मार्गाने असं काहीतरी घडून आणेल, असं काही चक्कर फिरवेल डिवाइन, किंवा असं काहीतरी चक्र फिरवलं जाईल तुमच्या बाबतीमध्ये की तुमच्याकडून ती निगेटिव्ह ऊर्जा जी आहे, तुमच्याकडून ती निगेटिव्ह जागा जी आहे ती सुटेल आणि तुम्ही त्यातून फ्री व्हाल. कारण की डिवाइन वॉन्ट्स यू हॅपी. तर डिवाइनला तुम्ही हॅपी पाहिजे आहे, आनंदी पाहिजे आहे, बिकॉज तुमच्यावरती डिवाइनचं खूप जास्त प्रेम आहे. कारण तुम्ही स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक मार्गावरती चालणारे आहात. यू आर अ पॉझिटिव्ह पर्सन, स्पिरिच्युअल पर्सन, आणि तुमच्यामध्ये खूप जास्त ऊर्जा आहे, खूप जास्त सकारात्मक ऊर्जा आहे, तुमच्या पुण्य कर्माचा प्रभाव आहे. परंतु येथे जसे आपल्याला अँसेस्ट्रल हिलिंग करणं गरजेचं आहे, तर तेही येथे इंडिकेट होत आहे. युअर स्टार. तर बॉटमचीच ऊर्जा आपल्याला येथे सांगत आहे युअर स्टार. तर तुमच्यावरती तुमच्या कुलदेवीचं सुद्धा येथे लक्ष आहे. कुलदेवीचं सुद्धा येथे तुम्ही ध्यान करणं गरजेचं आहे. जी कोणी तुमची कुलदेवी आहे, जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला गाईड येथे कमेंट करायची आहे. तर खूप जास्त सुसायडल थॉट सुद्धा येऊ शकतात तुम्हाला त्या घरामध्ये राहत असताना, की नको होतं हे घर. काही सुसाईडचे सुद्धा तिथे आपल्याला व्हायब्रेशन्स दिसून येत आहे आजूबाजूच्या घरामध्ये, किंवा जेथे आहात तिथे सुद्धा. काही बघा, तिथे आपल्याला माहिती नाही, तिथे आपण राहायला जातो ॲक्च्युली, आधी आपल्याला कोणी खरं सांगत नाही आणि मग नंतर त्याचा त्रास व्हायला लागतो आणि पुढे पुढे तो वाढत जातो. तुम्ही आणखीन सहन करत राहिलात तर ते आणखीन वाढत जातं. ओके, पुढील 4 महिन्यामध्ये तुमच्या जीवनातून ही नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर निघून जाणार आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे, हॅपीनेस तुमच्याकडे येत आहे. जे की तुम्हाला घरामध्ये पॉझिटिव्हिटी हवी आहे, सकारात्मक बदल हवे आहे, जे की तुम्हाला एक हॅपी फॅमिली हवी आहे, तुमच्या मॅरिड लाईफमध्ये एक पॉझिटिव्हिटी हवी आहे, तर ती तुमच्याकडे येत आहे. तर नक्कीच संध्याकाळी जे आहे घरामध्ये कापूर जाळा, भीमसेनी कापूर असतो तो जाळा. पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी गुग्गळ असतं ते जाळा. घराचं वातावरण शुद्ध ठेवा आणि जे काही खराब सामान आहे ते घरामध्ये ठेवू नका. मे बी असू शकतं तुमच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये असं सामान आहे ज्याचा तुम्हाला उपयोग नाही, परंतु तरी सुद्धा तुम्ही ते बरेच दिवस झाले ठेवले, तर ते काढून फेकून द्या. दर अमावस्याला घराची साफसफाई करणं गरजेचं आहे. जे तुम्हाला गरजेचं नाही ते सामान फेकून देणं गरजेचं आहे. खूपच जास्त निगेटिव्हिटी जाणवत असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हनुमानजींचे भक्त आहात, हनुमान चालिसाचं पठण करा, ओम नमः शिवाय मंत्राचं पठण करू शकता. जे कोणी तुमचे कुलदैवत आहे त्यांचं तुम्ही मंत्राचा जप घरामध्ये करू शकता. हनुमान चालिसा मोठ्याने म्हणा घरामध्ये, कारण की इथे आपल्याला नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव जर कमी करायचा असेल तर पॉझिटिव्ह ऊर्जांना वाढवणं गरजेचं आहे.
हनुमान चालिसेचा पठण घरामध्ये मोठ्याने करा. त्यानंतर जी संध्याकाळी जी आहे धूप असते किंवा कापूर असते, इतरही काही गोष्टी असतात, त्यांचं तुम्हाला घरामध्ये धुनी करायची आहे. सगळ्या घरात फिरवा ते. जर तुम्हाला खूपच निगेटिव्हिटी, वाईट स्वप्न, नकारात्मक विचार जाणवत असतील तर अशा प्रकारचे उपाय तुम्ही करू शकता. त्यानंतर एक तुम्ही परमेश्वराची जे काही तुमच्या घरामध्ये देवघर आहे त्याच्यासमोर बसायचं आहे. एक ग्लासमध्ये पाणी घ्या, गायत्री मंत्राचा जप करा आणि ते पाणी नंतर किती 108 वेळेस करू शकता तुम्ही. नंतर तुम्ही ते पाणी, अभिमंत्रित झालेलं पाणी पूर्ण घरभर तुम्हाला शिंपडायचं आहे. या गोष्टी करा. नक्की जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या घरामधून निघून जाईल. जर तुमच्या पर्सनमध्ये असेल तर तीही ऊर्जा बॅकफायर होत आहे, परंतु त्यासाठी काही काळ जाणं गरजेचं आहे. त्यासाठी येथे आपल्याला जवळपास 4 महिन्याचा तरी कालावधी दिसून येत आहे, जी तुमच्या घराच्या संदर्भात ऊर्जा आहे. आणि एक पॉवरफुल आपण एक रिच्युअल करू शकतो. जर तुमच्या घरामध्ये शंख असेल, जर शंख असेल तर उत्तम आहे, नसेल तर तो घेऊन या आणि ती 2 वेळेस जर तुम्ही घरामध्ये वाजवलात तर कुठल्याच प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहणारच नाही. सगळ्या ऊर्जा ज्या आहेत त्या निघून जातील. बघा, सगळ्याच ठिकाणी तोडफोड करण्याची गरज नसते घरामध्ये. काही ज्या आहेत पॉझिटिव्ह गोष्टीचा प्रभाव वाढल्याने सुद्धा ऊर्जा ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह होऊन जातात. तर काहींच्या जर खूपच मोठा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्या संदर्भात पूर्ण ते वास्तुशास्त्र आहे त्यानुसार जर घर तुमचं असेल तरी सुद्धा जर प्रॉब्लेम जाणवत असेल तर नक्कीच येथे काही ना काहीतरी तुमच्यामध्ये किंवा पितृंचा काहीतरी येथे दोष असू शकतो. तर स्लीपलेस नाईट्स आहेत, वाईट स्वप्न हे पडतात, तर त्याही ऊर्जा तुमच्या बदलतील, पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येईल, सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येईल. अँड तुमचं जे हॅपी फॅमिलीचं स्वप्न आहे, अगेन एक कार्ड आलेलं आहे. तर नक्कीच जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे त्या घरामध्ये राहण्याचं एक सुखी स्वप्न आहे तुमचं, तर नक्कीच ते स्वप्न तुमचं पूर्ण होईल. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे. मी डिवाईनला त्यासाठी प्रार्थना करते की तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं. तर ही जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती बॅकफायर होत आहे. लवकरच जे उपाय सांगितलेत मी तुम्हाला ते करा. धनाची जी चिंता आहे, जे लोन आहे, कर्ज आहे, तेही दूर फेडलं जाईल. ओके. अँड 4 महिन्यानंतरची सुरू होणारी जी पॉझिटिव्हिटी आहे, पुढील 6 महिन्यामध्येच काही ना काहीतरी शुभ कार्य तुमच्या घरामध्ये होईल, काही ना काहीतरी पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये, असं मंगल कार्य तुमच्या घरामध्ये होईल आणि नकारात्मक ऊर्जा बिलकुल तुमच्या जीवनामधून निघून जाईल. तर जे काही कम्युनिकेशन आहे ते मात्र तुम्हाला काही चुकून बोलू नका घरामध्ये. काही गोष्टी आपण चुकून बोलून जातो आणि त्या खऱ्या होतात. तर बोलताना सुद्धा थोडंसं आपण पॉझिटिव्हच गोष्टींच्या संदर्भात बोललं पाहिजे. तर आय थिंक सो तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर या घराच्या संदर्भातली ही ऊर्जा आज मिळालेली आहे, कारण की बहुतेक लोकांचे प्रश्न असतात की आमच्यामध्ये एवढी हेवीनेस का आहे, आमच्यामध्ये एवढे नकारात्मक विचार का आहे. मे बी तुमच्या घराचाही तो प्रभाव असू शकतो, तुमच्या आजूबाजूच्या इन्व्हायरमेंटचाही तो प्रभाव असू शकतो. जे काही उपाय सांगितलेत मी तुम्हाला ते करा, त्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. एक गोमूत्राचा सुद्धा तुम्ही उपाय करू शकता. गोमूत्र घरामध्ये शिंपडा, जेणेकरून ज्या काही नकारात्मक एंटिटीज असतात त्या तुमच्या घरामध्ये राहणार नाही. तर एक रिडिंग आपण नंतर घेऊया पौर्णिमेच्या संदर्भात, ती नेक्स्ट रिडिंग घेऊया. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यात. असेच माझे व्हिडिओ पाहता, ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा आणि ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा. सो धन्यवाद.